मला नुकतीच घडलेली एक अद्भुत स्टोरी सांगणार आहे. मामीसोबतच्या कथेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर अशाच मजेदार गोष्टी येतात. ते ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चावट मित्रांना शेअर करा. तर मी तुम्हाला माझी आवडत सांगितल्याप्रमाणे मला विवाहित स्त्रिया जास्त आवडतात, म्हणून ही माझ्या खऱ्या मामीची कथा आहे. माझे मामा त्यांच्या बायकोला म्हणजे मामीला कधीच खुश ठेवत नाहीत. मामी 35च्या आसपास असतील. ती गोऱ्या रंगाची आहे आणि ती फार बारीक किंवा खूप जाड नाही. एक उत्तम आकाराची तरुण स्त्री आहे. त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. तिन्ही मुलं शिकायला जातात. मी 10वीत नापास झालो तेव्हा ही घटना घडली. त्यानंतर माझ्या कुटुंबातील मला माझ्या आजीच्या घरी राहायला पाठवले. मी तिथेच राहिलो आणि नोकरी, अभ्यासही करू लागलो. माझ्या आजीच्या घरातील सर्वांशी माझे चांगले जमू लागले. मी माझ्या मामीकडे कधीही चुकीच्या नजरेने पाहिले नाही. मला त्यांच्याशी कसलीही ओढ नव्हती. माझे मामा आणि मामी खूप भांडत असल्याने मी माझ्या मामीला वाईट समजत होतो आणि तिचा तिरस्कार करत होतो. एक दिवस पुन्हा त्यांचे आणि माझ्या मामाचे भांडण झाले आणि माझ्या मामाने तिला त्यांच्या खोलीतून हाकलून दिले. त्यावेळी थंडीचे वातावरण होते. मी माझ्या खोलीत एकटा झोपलो होतो. मग मामी येऊन माझ्या रजाईखाली झोपली. रात्री मी त्यांच्या